नमस्कार, मी शंतनू आणि आपण बघत आहात ACN न्यूजच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला सिन्नर नगरपालिका निवडणूक 2025 विषयीचा विशेष कार्यक्रम धुरळा. आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत नामदार माणिकराव कोकाटे यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उगले यांच्यासोबत, अर्थातच व्हीराजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांच्यासोबत. नमस्कार अप्पा. नमस्कार. आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून विठ्ठल उगले यांची नगराध्यक्ष पदासाठीची त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत. यासोबतच तुमच्या मनातील त्यांच्याविषयीचे जे काही प्रश्न असतील त्याची उकल करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपण करणार आहोत. आप्पा, सगळ्यात आधी तर तुम्ही माजी नगराध्यक्ष आहात, पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जात आहात. का व्हायचं आहे तुम्हाला पुन्हा एकदा नगराध्यक्ष? नगराध्यक्ष व्हायचं म्हणजे खरं तर मागील 2011 ते 16 जे काम केलं आणि त्यानंतर 2016 निवडणूक झाली, त्यानंतर माझा पराजय झाला आणि मी प्रक्रियेमध्ये सातत्याने आजपर्यंत प्रत्येक प्रक्रियेमध्ये मी इन्व्हॉल्व राहिलो. म्हणजे कडवाची योजनेचा काही प्रॉब्लेम असेल, ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम असेल किंवा अन्य काही गोष्टी असेल, शेवटी राजकारण करताना माणसाने विजय आणि पराजय दोन गोष्टी असतात, परंतु त्यात सक्रिय राहणं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि सक्रिय राहताना आमदार साहेबांच्या माध्यमातून आमच्याकडे 4-5 उमेदवार इच्छुक होते. खरं तर आता प्रत्येकजण तोला मोलाचा होता, परंतु निर्णय साहेबांचा होता. आणि माझी पण इच्छा होती की जर मी सातत्याने ह्या शहराच्या संपर्कात आहे, शहराच्या अडीअडचणी जर उभा आहे, तर मला का नको, जन्मच जर माझ्या बाजूने होतं तर मला उमेदवारी द्यावी. माझाही तोच प्रश्न होता की तुमची एंट्री झाल्यानंतर तुम्हाला तिकीट मिळालं, पण तुमचे जे काही पक्षातले सहकारी होते की ज्यांनी तुमच्यासोबत नगरपालिकेत कामही केलं आहे, त्यांना मात्र पर्यायाने दुसऱ्या पक्षाची वाट धरावी लागली. तर यावरती काय? नाही, ठीक आहे. अगवा, पहिली गोष्ट तुम्हाला पण माहिती आहे की मी 97पासून साहेबांबरोबर जोडलेलो आहे आणि माझी निष्ठा कोकाटे साहेब आहे. तिकीट दिलं तर मी त्यांच्याबरोबर आहे आणि नाही दिलं तरी त्यांच्याबरोबर आहे. आणि कोणाचा काय प्रश्न आहे, कोणी कुठं राहावं ना, हा प्रत्येकाचा वैयक्तिक त्याला स्वातंत्र्य आहे, परंतु माझ्या तत्वात ते बसत नाही. माझ्या आईवडिलांची शिकवण आहे त्या पद्धतीने ज्या ठिकाणी काम करायचं त्या ठिकाणी प्रामाणिक करायचं, ज्या ठिकाणी राहायचं त्या ठिकाणी तुम्ही प्रामाणिक राहा. ह्या सर्व गोष्टी मला ज्ञात होता, त्यामुळे मला निष्ठा महत्त्वाची होती. साहेबांबरोबरच काम करायचं आणि साहेबांबरोबरच राहायचं. आता असं एक चित्र आम्हाला बघायला मिळतं की समजा कोकाटे साहेब आता मंत्रिपदावर आहेत, त्यांच्यावरती ते कुठेतरी पालकमंत्री पण आहेत, सो त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे ते आता वाढलं आहे. सो ते सिन्नरमध्ये कमी असतात. मग तालुक्याचा विषय आला की त्यांच्या कन्या आहेत सीमंतिनी कोकाटे, त्या तिथे जबाबदारी सांभाळतात. मग आता विठ्ठल उगले हे माणिकराव कोकाटेंच्या गळ्यातले ताईत बनले आहेत का, की सिन्नर शहरामध्ये जर काही असेल तर मग आता विठ्ठल उगलेंशी संपर्क साधला गेला पाहिजे आणि त्यामुळेच तुम्हाला अलगद उमेदवारीसुद्धा मिळाली, त्यांचा विश्वास तुम्ही जिंकला आहे का तेवढा? नाही, हे बघा, मी तुम्हाला मगाच म्हटलं की मी ज्या दिवसापासून कोकाटे साहेबांबरोबर जोडलेलो आहे त्या दिवसापासून आजपर्यंत मी त्यांच्याबरोबर प्रामाणिक आहे. आणि प्रामाणिक असूनसुद्धा मी संपर्कात लोकांच्या आणि प्रक्रियेमध्ये असतो कंटिन्यू. शहराचे सर्व प्रश्न मला माहिती. नगरपालिकेत काम करत असताना 5 वर्ष ज्या पद्धतीने काम केलं, त्यानंतर मी सातत्य ते कंटिन्यू ठेवलं. आणि शेवटी साहेबांनी फोन केल्यानंतर ते काम करणं माझी नैतिक जबाबदारी. शेवटी मी या शहराचा प्रथम नागरिक होतो आणि त्याही पलीकडे जाऊन मी या शहराचा नागरिक आहे. शहराची कुठलीही समस्या आली तर माझं त्या ठिकाणी हजर राहणे माझं नैतिक जबाबदारी समजतो. आता या माध्यमातून एक चर्चा अशी पण होते की विठ्ठल उगलेंना उमेदवारी दिली गेली आहे, तर या उमेदवारीच्या आडून माणिकराव कोकाटे किंवा विठ्ठल उगले हे मराठा कार्ड खेळत आहेत का या निवडणुकीसाठी? म्हणजे मराठा कार्डच्या जीवावरती ही निवडणूक लढवण्यात जाते? नाही, हे बघा, सर्वात महत्त्वाचं असं आहे, जात हा फॅक्टर माझ्या आयुष्यात नाही. आणि माणूस हीच एक जात आहे. कारण शेवटी माझे मित्र असेल, तुमचे मित्र असेल, आपले सर्व जे मित्र असतात हे अनेक जाती धर्माचे मित्र आहे. ज्यावेळेस मला संकट आलं किंवा मला दुःखाची गोष्ट किंवा सुखाची गोष्ट असेल, त्या काळामध्ये धावणारे कोण आहे? ते माझे मित्र असतात इतर समाजाचे. त्यामुळे शेवटी दुःखाला सुखाला जर तुम्हाला सगळ्या जाती चालतात तर इथं राजकारणाला कशासाठी जात पाहिजे? पण सिन्नरचं दुर्दैव आहे का ते? तुम्ही म्हणता की तुम्ही समजा जातपात मानत नाही, पण सिन्नरमध्ये जर आपण बऱ्याच वेळेस आकडेवारी पाहिली किंवा बऱ्याच निवडणुका पाहिल्या तर तिथे पक्षही बघत नाही. असं आपण मिरवतो की सिन्नरचं राजकारण व्यक्तिनिष्ठित राजकारण आहे, पण सगळी गोळाबेरीज पाहिली की लक्षात येतं हे जातीयच राजकारण झालेलं आहे. म्हणून नाही, असं काही नाही. खंत वाटते का? खंत वाटते, परंतु असा काही प्रकार नाही.
शेवटी हे बघा, ह्या तालुक्यात ज्या ज्या माणसाला राजकारणात काम करायचं आहे त्या प्रत्येक माणसाला ह्या तालुक्यासाठी काम करणं ही त्याची नैतिक जबाबदारी असते. आणि शेवटी विकास हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण शेवटी काय आहे की काम करताना आपण 5 वर्ष सत्तेत येतो, लोकांनी ज्यावेळेस तुम्हाला निवडून द्यायचं आहे त्यावेळेस लोक अपेक्षेने तुम्ही काम कराल हे हिशोबाने देतात. आणि ते तुमची निवडून आल्यानंतर तुमची नैतिक जबाबदारी ती की तुम्ही 5 वर्ष त्या लोकांच्या ज्या काही समस्या असेल किंवा लोकांना काही आश्वासन दिलं असेल ते पूर्ण करणं त्याने ती जबाबदारी. बरोबर, असं मला वाटतं. ज्यावेळेस तुम्ही निर्धार केला होता की आता मला नगराध्यक्षपदाची निवडणूक लढायची आहे, त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं होतं की सिन्नरमध्ये 2 स्ट्रेट फाईट आत्तापर्यंत व्हायच्या, पण आता फार फार तर एक तिसरा चेहरा उदयास आलेला आहे तिसऱ्या पक्षाच्या माध्यमातून. पण प्रसंगी 4 पक्षांचे उमेदवार नगराध्यक्षपदाला ठाकतील आणि त्यात अपक्ष पण असतील, तर असं हे कुठे विचार आला होता का मनात? आणि आता ते चित्र झालंय तर कुठे अडचण झाल्यासारखं वाटतंय का? कारण खूप भाऊगर्दी झाली आता उमेदवारांची. नाही, कसं आहे बघा, शहरामध्ये पाठीमागचं राजकारण वेगळं होतं, आजचं राजकारण वेगळं आहे. परंतु विकास हा मेन अजेंडा आहे त्यामागचा. शेवटी इच्छा प्रत्येकाला असं वाटतं की मी नगरसेवक म्हणून उभं राहिलं पाहिजे किंवा नगराध्यक्ष म्हणून इच्छुक म्हणून राहू शकता, तो त्यांचा नैतिक अधिकार आहे. परंतु विकास आणि अजेंडा हा डोळ्यासमोर जर असेल तर त्या हिशोबाने आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आत्तापर्यंत सिन्नरमध्ये असं बघितलं गेलं आहे की जो मुख्य नेता आहे तो जो पक्ष सोडून नवीन पक्षात जाईल त्या पक्षाची ताकद खूप वाढली जाते आणि जो पक्ष सोडला आहे तो एकदमच डळमळीत होऊन जातो. का? कारण व्यक्ती बघून राजकारण होतं. बरोबर. पण आता ज्यावेळेस तुम्ही निर्धार केलेला असेल त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध उभाठा असं काहीतरी होऊ शकतं, नगराध्यक्षाची फाईट. त्यानंतर भाजप प्रवेश झाला उदय सांगळेंचा, भाजप उदयास आली. तुमच्या एंट्रीनंतर नामदेव लोंढे नाराज झाले, शिवसेना उदयास आली. इथे 4 पॅनल तयार झाले. आता किती नाही म्हटलं तरी आपण जे काही प्रचार यंत्रणा बघतोय किंवा स्ट्रॉंग चेहरे बघतोय किंवा त्यानंतर सभा बघतोय, तर या माध्यमातून आता 2 जे पक्ष आहेत ते सुद्धा कुठेतरी आता आपलं नाव घेत आहेत. त्यामध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना आहे. तर या 2 पक्षांविषयी काय भाष्य कराल तुम्ही? नाही, मी मुळात मला कोणाबद्दल काही म्हणायचं नाही. माझं मत असं आहे की जनता जनार्दनी, जनतेला जो माणूस योग्य वाटेल त्याबरोबर जनता असते. आणि शहरामध्ये जनमत कोणाच्या बाजूने हे मला सांगायची गरज नाही, हे जनतेला माहिती आहे. आता एक एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न जो सिन्नरसाठी खूप जिव्हाळ्याचा बनला आहे आणि ज्यामध्ये तुमची भूमिकासुद्धा खूप महत्त्वाची होती, अजूनसुद्धा आम्ही तुमच्या पोस्टच्या माध्यमातून किंवा बातम्यांच्या माध्यमातून बघत असतो, तो म्हणजे सिन्नर शहराचा पाणी प्रश्न. ज्या विचाराने पाणी योजना आपण म्हणजे त्यावेळेस जे ब्रँडिंग केलं गेलं होतं की 24 तास पाणी योजना, बरोबर, किंवा ज्यावेळेस जितकं पाणी होतं त्याच्या 5 पटीने आता आपल्याकडे पाणी उपलब्ध झालं आहे. पण प्रत्यक्षात दिवाळीमध्ये काहीतरी वेगळं चित्र होतं आता सिन्नरला आणि अजूनही विस्कळीतपणा भरपूर आहे. तर मग नक्कीच झालं काय की जे पाणी योजना जी आखली गेली होती ती फसली का, की काही अनपेक्षित अडचणी आल्या? नक्की काय गुपित हे तुम्ही सांगू शकता? 2013मध्ये ज्यावेळेस काम चालू झालं तर त्यावेळेस पूर्ण काम झालेलं नव्हतं आणि 2016मध्ये निवडणुका लागल्या. बरोबर. आणि त्या काळामध्ये सत्ता गेल्यानंतर शेवटी आम्हाला जे 24/7 जी योजना होती त्या योजनेचं टार्गेट काम करण्याचं किंवा ती योजना कशी करायची हे सगळं करताना जो काही कालावधी पाहिजे होता तो कालावधी त्यावेळेस आम्हाला मिळाला नाही. आणि जवळजवळ 70% काम त्या काळात झालं होतं, उरलेलं काम पुढील काळात झालं. आणि शेवटी आमचं जे प्लॅनिंग आहे आणि समोरच्याचं जे प्लॅनिंग असेल त्या दोघांमध्ये जी तफावत झाली त्या तफावतीमुळं तो विषय पेंडिंग राहिला. आणि नंतर कालांतराने परत 4 वर्ष प्रशासन लागलं. शेवटी आमच्या डोक्यात जो प्लॅन होता ना त्या प्लॅनप्रमाणे काम करायला आम्हाला संधी मिळाली नाही. आणि शेवटी कोणी काही जरी म्हटलं तर ती योजना बनवताना डिझाईन करताना ही 24/7च बनवलेली. दिवाळीच्या काळामध्ये जी अडचण आली तो एक ॲक्सिडेंट होता, तसं तर व्हायला नको. त्या काळात ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम झाला. त्या ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम झाल्यानंतर नवीन ट्रान्सफॉर्मर माझ्या मते संभाजीनगरवर नाही मागच्या महिन्यात 15 तारखेला नवीन टेंडर पण काढले. साहेबांनी साहेबांना ज्यावेळेस ही घटना कानावर घातली त्यावेळेस साहेबांनी मुख्याधिकाऱ्यांना फोन करून तात्काळ टेंडर काढायला लावलं आणि 15 तारखेला मागच्या महिन्यात टेंडर पण काढले नवीन ट्रान्सफॉर्मर्स. म्हणजे तो प्रॉब्लेम भविष्यात सॉल्व्ह होईल, लाईटीचा प्रॉब्लेम राहणार नाही. परंतु योजनेच्या संदर्भात जर विचार केला तर योजना ही 24/7 डिझाईन केली,
तिला लोकांचं म्हणणं आहे आजही किंवा आम्हाला 24/7ची काही गरज नाही, आम्हाला रोज तासभर काही 15 मिनटं का अर्धा तास पाणी आलं पाहिजे. परंतु भविष्यात ज्या काही लोकांच्या समस्या आहे यावर नक्कीच आम्ही योजना 24/7 करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि नाही तसं झालं तर ती रोज लोकांना मिनिमम 1 तास पाणी की अर्धा तास पाऊण तास पाणी 45 मिनटं रोज आलं पाहिजे. आणि त्याकरता वेळसुद्धा निश्चित करणार नाही. हां, त्यांची ती पण मागणी आहे की बऱ्याच वेळेस पाणी कधी येणार माहीत नाही लोकांना, त्यामुळे रजा टाकून अक्षरशः घरी थांबून पाणी भरायला वाट बघावी. त्याला काय होतं की टेक्निकली आपल्याकडे जर एक्सप्रेस फिटर आहे तिथं 24 म्हणजे 24 तास लाईट असते, परंतु कधी कधी टेक्निकल जर प्रॉब्लेम आला तर लाईट जर बंद झाली आणि 2 तास जर पंप बंद राहिले तर 2 तास पंप म्हणजे 8-16 म्हणजे 16 लाख लिटर पाणी स्टॉप होतं 2 तासामध्ये. मग तेवढा बॅकलॉग काढायला परत ते पंप चालू करणार, ते टाकी भरायला त्याला परत 1 तास लागणार, तिथून परत ते पाणी ह्या टाक्यांमध्ये भरायचं आहे म्हणजे फिल्टर टाकी, म्हणजे ह्या टायमिंगमध्ये 2-4 तास आऊट जातो. आणि मग पुढचं जे पाण्याचं वाटप असेल ते विस्कळीत होतं. काही वर्ष तुमच्यासोबत काम केलेल्या एका अपक्ष उमेदवारांचं असं म्हणणं आहे की त्याला प्लॅन बी कुठेतरी असला पाहिजे, म्हणजे जर एक ट्रान्सफॉर्मर जर बंद झालं तर त्याला आपण म्हणतो की शिफ्ट केलं आणि दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवरती त्याचा भार दिला, असं काही आहे का टेक्निकली? नाही, त्याला एकच आहे की त्याला 2 ट्रान्सफॉर्मर गरजेचे आहे, 2 ट्रान्सफॉर्मर गरजेचे आहे सप्लिमेंटरी. म्हणजे आता 2000 kV जो ट्रान्सफॉर्मर आहे पहिला, आता नवीन जो टेंडर काढले तो 2000 kVचा आहे. म्हणजे एमर्जन्सी काही प्रॉब्लेम आला तो पण घेताना आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना सूचना केली आहे की तो घेताना एकाच कंपनीचा घ्या. हां, कारण शेवटी काय आहे की उद्या टेक्निकली काय अडचण आली तर त्याचा पार्ट खोलून याला टाकून तासाभरात सिस्टम चालू झाली पाहिजे. बरोबर. अशा पद्धतीचा जो प्लॅन झालेला आहे, पुढील काळामध्ये हा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे जो विचार केलेला होता, जी आखणी केलेली होती त्यावर अजूनही तुम्ही ठाम आहात, किंवा मग या आत्ताच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही हे ठामपणे सांगू शकतात का की हो 24/7 पण पॉसिबल आहे, पण सगळ्यांच्या मागणीनुसार आम्ही 1 तास देऊ आणि वेळ निश्चित करून देऊ? आमचं ध्येय आणि उद्दिष्ट ह्या पुढील काळामध्ये एकच आहे की म्हणजे लोकांनी ज्या समस्या प्रचार करताना ज्या आमच्या लक्षात आल्या, पाण्याची वेळ निश्चित करणं गरजेचं आहे. त्यानंतर घंटागाडी जी कचऱ्यात जाते त्याची वेळ निश्चित, कारण काय होतं की पाण्याचा आणि कचऱ्याचा, एखादी महिला कंपनीत कामाला असेल तर त्यांना 8 वाजता ड्युटी जायचं असतं. बरोबर. आणि तेच जर समजा पाणी 7चं पाणी 7:30चं पाणी जर समजा 8:30ला आलं तर ते त्यांना अडचण आहे, किंवा गाडीचा तोच प्रॉब्लेम आहे. तर त्या दोन्ही गोष्टींवर आम्ही बारकाईने लक्ष देऊन ते नक्कीच त्यामध्ये लोकांना ज्या अपेक्षित गोष्टी त्या करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार. आत्तापर्यंत सिन्नर शहर जे आहे तर जे 4 वेशींच्या आत राहणारे जे लोक आहेत ना त्यांना कुठेतरी म्हणजे असं गजबजलेल्या एरियात राहण्याची सवय आहे, किंवा मग तिथे वाहतुकीचा अडथळा वगैरे या कॉमन गोष्टी आहेत. ज्या नववसाहती झालेल्या आहेत तर तिथे तुम्हाला रस्ते असेल, पाणी असेल, तिथे विजेचे खांब, सगळ्या बेसिक गोष्टी करण्यापासून तुम्हाला सुरुवात करावी लागत होती आणि ते सगळ्यांसाठी खरं तर चॅलेंजिंग होतं. बरोबर. पण आता आम्हाला या मुलाखतींच्या माध्यमातून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा सगळीकडे चर्चा झडल्या, असं लक्षात आलं की 2 नवीन प्रभागात त्या सिन्नरमध्ये ॲड झालेत, म्हणजे थोडक्यात 4 नगरसेवक त्यामध्ये ॲड झालेत. तिथल्या उमेदवारांशी किंवा नागरिकांशी आम्ही जेव्हा चर्चा केल्या, असं लक्षात आलं की गेल्या 15-20 वर्षांमध्ये तिथल्या लोकांनी नगरपालिकेच्या घंटागाडीचं तोंडच पाहिलं नाही आहे, किंवा तिथे पाणी आत्तापर्यंत त्यांच्यापर्यंत गेलंच नाही आहे. तर म्हणजे बरेच भौगोलिकदृष्ट्या पण लांब लांबचे परिसर आहेत, तर मग त्या दृष्टीने ते चॅलेंज जास्त राहील का की ते सुद्धा तुमच्या आवाक्यात येऊ शकतं? नाही आहे, आमच्यात काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे. सर्वात महत्त्वाचं आहे की ह्या सर्व गोष्टी करताना सवड, म्हणजे आवड आणि सवड. जर माणसाला आवड असेल तर माणसाकडे सवड आहे, आणि सवड असेल ना आवड असेल ना तर माणूस जोमाने काम करू शकतो. मागील काळात पण आपण बघितलेलं असेल, मागच्या काळामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे वेळेचा किंवा कसला विचार न करता, नगरपालिका हेच आपलं कुटुंब आहे त्या पद्धतीने योजनेसाठी मुंबई असेल, दिल्ली असेल जाणं असेल, किंवा एमर्जन्सी योजना चालू झाल्यानंतर पण कडवाचे किंवा पळसे पंपिंगचे काही प्रॉब्लेम असेल, आम्ही कधी विचार नाही केला की घरचं एखादं महत्त्वाचं काम आहे आणि बघू नंतर. ज्या क्षणाला आम्हाला कळालं त्या क्षणाला आम्ही तासाभरात आम्ही त्या ठिकाणी हजर राहून तिथले काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रचंड प्रयत्न केला आम्ही, आणि इथून पुढे पण तो राहणारच. नक्कीच. आता आणखी एक सिन्नरकरांना जी एक म्हणजे समस्या भेडसावते, पण ज्याच्यावरती आवाज उठवला जातो, पण नंतर काय होतं की त्यात फक्त चर्चा होतात आणि रोजचं दुखणं म्हणून सिन्नरकर आता त्याला कुठेतरी ॲक्सेप्ट करायला लागलेत. ती गोष्ट म्हणजे भाजी बाजार, ज्याचा त्रास तुम्हाला सुद्धा घरून शहरामध्ये येताना नक्की होत असणार. आणि एक चित्र आहे की म्हणजे आम्ही ऐकलेलं आहे की कोकटे साहेबांची जेव्हा भाषणं झाले
तर त्यावेळेस ते ठामपणे सांगायचे की आम्ही इतक्या मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा मोठा रस्ता केला आहे. तर ते विजन असं होतं की शहरातून बाहेर जाण्यासाठी, आत येण्यासाठी मोठे विस्तीर्ण रस्ते असावे. पण भाजी विक्रेते त्याच सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांवरती जाऊन भाजी बाजार मांडतायत. मग त्याचं नियोजन करण्यासाठी काही प्लॅन आपल्याकडे आहे का? नाही, त्याला त्या संदर्भात पण आमची पाठीमागे 2-3 महिन्यापूर्वी मुख्य मीटिंग झाली होती. काय आहे की सिन्नर शहरामध्ये भाजीपाला आणि हे पोट भरणारे जे लोक आहेत, टपऱ्या काय वगैरे, बरोबर. आता असं आहे की जोपर्यंत तुम्ही यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देत नाही, म्हणजे फिक्स, बरोबर, की भाजी मंडईची जागा जर निश्चित केली, बऱ्याच वेळेस भाजीपाला उठवला गेलेला आहे, इकडून तिकडे गेलेला आहे, त्या लोकांना त्रास झालेला आहे, नागरिकांना त्रास झालेला आहे. मग या दोघांचा त्रास कमी करून दोघांचे प्रश्न सोडवायचे असेल तर त्याला तुम्हाला जागा निश्चित करणं गरजेचं आहे. म्हणजे आता शिवाजीनगरला सरजोडे रोडला जो भाजी बाजार बसतोय, हो, शहरामध्ये पण भाजी बाजार आहे, हो, गंगावेशीला पण आहे, इकडं कचेरीकडे पण आहे. मग त्या ठिकाणी जर जागा निश्चित केल्या तुम्ही तर हा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह भाजी विक्रेत्यांनाही त्रास होणार नाही आणि वाहतुकीला अडथळा दोघांना होणार नाही, दोघांना दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकता. म्हणजे इच्छाशक्ती असेल तर सगळं होऊ शकतं. जगात अशी कुठलीच गोष्ट नाही की ती अशक्य नाही, फक्त तुमच्या इच्छाशक्ती पाहिजे की काम करायचं आणि रिझल्ट द्यायचा आहे. स्लॉटर हाऊसचा एक विषय काढला गेला होता, तर त्यासाठी अजूनही ते तुमच्या लिस्टमध्ये किंवा प्लॅनिंगमध्ये आहे का? कारण आम्ही आधीच्या निवडणुकांमध्ये हे ऐकलं होतं, म्हणजे कोकटे गटाकडून, की स्लॉटर हाऊसविषयी सुद्धा काहीतरी त्यांचं व्यवस्थित कुठेतरी बंदिस्त नियोजन करण्याच्या दृष्टीने काही आहे. तर असं काही आहे का? तो विषय अजून आहे, परंतु अजून त्याच्यावरती काही चर्चा नाही, कारण तशी मागणी नसेल झालेली, मागणी झालेली नाही. आणि साहेबांच्या प्लॅनिंगमध्ये आहे, परंतु त्याला जागा बघून जर त्याच्यावरती म्हणजे 2-3 जागा बघितलेल्या आहे, परंतु काय टेक्निकल गोष्टी काय, समजा जसं सरस्वती नदीचा विषय निघाला होता पाठीमागे, सरस्वती नदीचं सुशोभीकरण करायचं आहे, बरोबर, तर ते करताना त्याला इथं आपल्याला काही करता येईल का असं, की तिथं आपण जसं नाशिक पंचवटीला आहे की नदीच्या सेंटरने ड्रेनेज लाईन टाकलेली आणि त्याला कॉन्क्रीट करून आणि लोकांची तर काही सोय होईल, असं काय करता येईल का? परंतु ते प्रदूषण महामंडळाच्या परवानगी मिळता न मिळता ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी, जर तसं झालं तर अशा काही गोष्टी पण ते आम्ही पण ऐकलं होतं. आणि ते जर सत्यात उतरलं असतं तर भाजी बाजारही तिथे बसू शकला असता, पार्किंगही झालं असतं, वीड नाचण्याची सुद्धा व्यवस्था झाली असती. नाही, आहे ते तसं नियोजनात आहे. फक्त त्याच्यावरती टेक्निकल काय शेवटी की प्रदूषण महामंडळ यांनी आणि संबंधित काही खात्याच्या परवानग्या त्या जर मिळाल्या तर नक्कीच एक चांगलं प्रोजेक्ट तिथे करता येईल. तो सिन्नरच्या दृष्टीने आता ही 2025ची निवडणूक आहे, म्हणजे ज्यावेळी तुम्ही होतात तर त्याला आता जवळपास साधारण 2011 नंतरचा हा विषय आहे समजा. तर आता बरेच प्रश्न बदललेले असतील किंवा आणखी नवीन गोष्टी तुम्हाला सुचल्या पण असतील. तर आता सिन्नरकरांना ह्या निवडणुकीला सामोरं जाताना काय नवीन व्हिजन किंवा कोणतं मेन व्हिजन घेऊन तुम्ही पुढे जात आहेत? नाही, सिन्नरमध्ये बघा, भविष्यात पुढे जे आपल्याला पुढील 5 वर्षाचं जे काय आमच्या डोक्यात प्लॅनिंग आहे, सर्वात महत्त्वाचं सांगितलं मग की पाणी आणि कचरा म्हणजे मूलभूत गरजेमध्ये हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. त्याचं नियोजन करून त्याच्या वेळ निश्चित करून त्याच्यावर प्रॉपर काम करणं. दुसरी गोष्ट अशी की सिन्नर शहराच्या उपनगरांमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांच्या अडचणी, ड्रेनेजच्या अडचणी, मग त्या ड्रेनेजचं काम असेल, रस्त्याचं कॉन्क्रीटीकरणाचं काम असेल, किंवा काही ठिकाणी आपलं काही गार्डन लोकांना अपेक्षित आहे, काही नानानी पार्क असेल, अशा काही गोष्टी आमच्या डोक्यात आहे आणि त्याचा प्लॅन पण आमच्या डोक्यात आहे. बोलण्यापेक्षा आपण आता पाठीमागच्या काळामध्ये आज जर आपण बघितलं तर शहरामध्ये जवळ 30-35 कोटीचे कामं चालू आहे कॉन्क्रीटीकरणाची. अजूनही काही कामं 40-45 कोटीचे कामं मंजूर आहे. म्हणजे पैसे येण्याजोगे. आज आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची प्लस गोष्ट कोणती, आज मागच्या नगराध्यक्ष पदाच्या काळातली आणि आजची भविष्यातल्या काळामध्ये आमदार साहेब नामदार झालेले आणि सुदैवाने त्यांच्याकडं क्रीडा मंत्री आणि अल्पसंख्याक खाते की त्या माध्यमातून प्रचंड असं काम होऊ शकतं आणि ते तेच करू शकतात. आता एक थोडासा संवेदनशील प्रश्न, म्हणजे विठ्ठलप्पांचा स्वभाव जेवढा आम्ही ओळखतो किंवा जो काम करताना सगळीकडे बघितला जातो ते शांत आणि संयमी आहेत, पण कधी कधी कार्यकर्त्यांकडून काही गोष्टी घडतात आणि त्याचा नाहक त्रास आप्पांना सहन करावा लागतो का? तुम्हाला वाटतं की असं जोशामध्ये किंवा आक्रमकतेमध्ये ती डोकेदुखी तुम्हाला होऊन जाते जी तुमच्या वाट्याला येते? नाही, होतं कधी कधी. कसं आहे शेवटी की तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे ना, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की माझा स्वभाव पहिल्यापासून शांत आहे आणि आपण जसं म्हणतो ना की हात येऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी येऊन साखर खाल्ली कधी चांगली. आणि शेवटी बघा, ह्या सर्व घडामोडीमध्ये काही काही गोष्टी होत राहतात, मग त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करायचं असतं.
विठ्ठलप्पांना अध्यात्माची पण चांगली आवड आहे असं आम्ही बघतो हो. कायम. तर त्याविषयी काही आहे का आता, म्हणजे त्या अँगलने पण आपण काही विचार करतोय का सिन्नरसाठी? नाही, धार्मिक म्हणजे सर्वात महत्त्वाचं की साहेबांच्या माध्यमातून जे स्वप्न आहे गोंदेश्वर मंदिर एक पर्यटन स्थळ, तिथं त्यांच्या डोक्यात जी संकल्पना आहे त्याच्यासाठी. आणि आपल्या शहरामध्ये कदाचित काही लोकांना माहिती पण नसेल की सिन्नर शहर याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. हो बरोबर. हां, म्हणजे त्या संदर्भात पण साहेबांची चर्चा झाली की आपण त्याच्यावर जर काही केलं तर शेवटी एक तालुक्यामध्ये एक असं गाव आहे की सिन्नर की त्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. म्हणजे मी काही लोकांना जर म्हटलं तर ते आश्चर्य व्यक्त करता आणि आहे ते. म्हणजे त्यावर आपण जर हे केलं की सिन्नर शहरामध्ये गोंदेश्वर मंदिर किंवा हे 12 ज्योतिर्लिंग आणि अजून एक आहे आता तळ्यातल्या भैरवनाथाचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणात. तर अशा पद्धतीने जर याला चालना दिली तर नक्कीच पर्यटनासाठी खूप गरजेचं आहे ते. कारण काय होतं ना, सिन्नरच्या समस्यांविषयी सगळे बोलतात किंवा मूलभूत गरजांवरती सगळे चर्चा करतात, पण पर्यटनाविषयी कोणीच बोलत नाही. आणि तसं पाहिलं तर सिन्नरमध्ये इतक्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या मंदिराच्या जोरावर एखादं गाव पूर्ण उजळून जातं. नक्की. मग सिन्नरमध्ये तर पायलीच्या 50 गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही 12 ज्योतिर्लिंगांचा विषय काढला, आपले प्रेस फोटोग्राफर दत्ता जोशी त्यांनी नवदुर्गांचा एक उल्लेख काढला की नवदुर्गा आहेत, आपल्याकडे ढग्या डोंगर आहे, आपल्याकडे कितीतरी म्युझियम आहेत. तर पर्यटनाच्या दृष्टीने असा एक वेगळा प्रयत्न नाही होत? नाही, नक्कीच. त्याला म्हणजे आमच्या प्लॅनमध्ये या गोष्टी पण आहेच. कारण सिन्नर शहर हे तुम्हाला माहिती आहे की आध्यात्मिक शहर आहे आणि याच्यावर आपलं नरसिंह मंदिरापाशी बारादारी, हो म्हणजे पुरातन इतिहास कुंड जे आहे ते, किंवा राजा फतेसिंगाचा वाडा आहे, गोंदेश्वर मंदिर आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे, अशा बऱ्याच गोष्टी शहरामध्ये. तर त्याच्यावर नक्कीच आमच्या म्हणजे प्लॅनमध्ये ह्या गोष्टी चालना मिळावी म्हणून 100% आम्ही त्याच्यावर काम करणार. आता जर आपण बघितलं की विठ्ठल उगलेंचा जर राजकीय प्रवास बघितला किंवा जो सामाजिक प्रवास जर बघितला तर त्यांचा प्रवास सुरू झाला ती म्हणजे एक संघटनेची पायाभरणी केल्यानंतर व्हीराजे ग्रुप नावाने. व्हीराजे ग्रुपची पायाभरणी झाली, ठिकठिकाणी शाखा उघडल्या गेल्या आणि खूप मोठं तरुणांचं जाळं त्यांच्या पाठीशी उभं राहिलं. तर तो जो प्रवास तुम्हाला नगराध्यक्षपदापर्यंत घेऊन गेला किंवा एक तुम्हाला एक कट्टर समर्थक म्हणून एक कुठेतरी ती जागा तुम्हाला देऊन गेला. आज इतक्या वर्षांनंतर म्हणजे जवळपास 2 दशकांचा हा प्रवास आहे असं म्हणावं लागेल. 2 दशकांच्या प्रवासानंतर आत्ता व्हीराजे ग्रुप कसा आहे, अजून सुद्धा विठ्ठलप्पांची क्रेज ही तरुणांमध्ये तुम्हाला बघायला मिळते का? आहे. हे बघा, 2007 ते 2011पर्यंत संघटनेचं काम केलं आणि संघटनेचं काम करताना लोकांनी, तरुणांनी, आपण जे म्हटलं, प्रचंड प्रेम केलं. ठीक आहे, त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी संघटन करताना तुम्हाला कार्यकर्त्याला वेळ देणं गरजेचं असतं. म्हणजे कार्यकर्ता कुठलंही काही काम सांगेल, कुठेही काही वेळ त्याच्यावरती, त्यावेळेस त्या संघटनेचा प्रमुख म्हणून त्याच्यामध्ये धावणे माझी नैतिक जबाबदारी असते. आणि तुम्ही जेवढं कार्यकर्त्याला जपशाल तेवढे कार्यकर्ते तुम्हाला खांद्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आजही कार्यकर्त्यांचं तेच प्रेम, तेच कार्यकर्ते ताकदीने माझ्याबरोबर आहे. मग आता असं म्हणायचं का आम्ही की 2011चा करिश्मा दाखवण्यासाठी विठ्ठलप्पा पुन्हा एकदा तयार आहेत म्हणून? 2011चा जो करिश्मा होता तुमचा सगळा, हो नक्की, तो दाखवण्यासाठी पुन्हा एकदा यंदा सज्ज आहेत का तुम्ही असं म्हणायचं? त्यापेक्षाही चांगलं वातावरण, त्यापेक्षा चांगले रिझल्ट तुम्हाला पुढे कळलेलंच तुम्हाला. जनमत, मी सांगितलं की मी जनतेच्या बरोबर आहे. जनमत आणि जनता पुढे कोणीच नाही. कोणी काही असलं तर शेवटी जनता ठरवते आणि जनता माझ्यासोबत आहे. मला विश्वास आहे, कारण मी अध्यात्मात काम करतो. मला पूर्ण विश्वास आहे की जनता माझ्याबरोबर आहे. एक अशी चर्चा होते की इच्छा होती का की आता विधानसभेला एक वेगळा पॅटर्न पाहिला आम्ही सिन्नरमध्ये, की त्यावेळेस वाजे कोकाटे गट एकत्र येऊन लढला होता. बरोबर. तर नगरपालिकेत तसं काही होईल अशी पण एक चाचपणी झाली का किंवा तशी कुठे चर्चा होती का? तुमच्यापर्यंत नक्कीच आली असेल जर झाली असेल. नाही, असं काही प्रकार नाही दिसत मला. नाही, शेवटी निवडणूक आहे बघा, 4 पक्षांनी 4 उमेदवार दिले, 4 पक्षांनी 4 पॅनल केली. प्रत्येकाला शेवटी मी असेल किंवा तुम्ही असेल, शेवटी उभं राहिल्यानंतर तुम्हाला निवडणूक लढणंच आहे. त्यामुळे असा काही प्रकार मला वाटत नाही. सामोरं जाणंच आहे सामोरं प्रत्येक पक्षाला, कारण तिथे झेंडा रोवायचा आहे. प्रत्येकाची शेवटी पक्ष संघटना ही पक्षाची, प्रत्येक पक्षाची ताकद असते आणि प्रत्येक नेत्याला शेवटी पक्षाचं वरून प्रेशर असतं आणि त्यांना त्या पक्षासाठी काम करण्याची. नक्कीच आप्पा, तुम्हाला या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आमच्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आपण आता चर्चा करत होतो, संवाद साधत होतो. राष्ट्रवादी काँग्रेस अर्थातच माणिकराव कोकाटे गटाचे अधिकृत उमेदवार, नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार विठ्ठलप्पा उगले यांच्यासोबत आपण धुराळा कार्यक्रमाच्या माध्यमातून आणखी काही उमेदवारांशी संवाद साधणार आहोत आणि तुमच्या मनातली प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार. नमस्कार.